आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का। इस बुलेटिन में बात होगी गढ़चिरौली की, जहां गढ़चिरौली नेशनल हाईवे पर बार बार फंसते हैवी ट्रक, प्रशासन बेखबर। साथ ही बात होगी नांदेड़ की, जहां लॉजी गांव में गंदगी का साम्राज्य फिर भी पुरस्कार की लालसा पार है। ऐसी तमाम खबरों पे बात करेंगे। गढ़चिरौली से खबर है, जो नेशनल हाईवे 353C के खराब हालत पर भारी वाहनों के लिए बड़ी परेशानी बनती जा रही है। रोजाना इस मार्ग पर कोयला, बॉक्साइड और गिट्टी जैसे भारी माल ले जाने वाले ट्रक जगह जगह फंस जा रहे हैं, जिससे ट्रक चालकों और ट्रांसपोर्ट व्यवसायियों को भारी नुकसान झेलना पड़ रहा है। स्थानीय लोगों का आरोप है कि संबंधित अधिकारी और जनप्रतिनिधि इस गंभीर समस्या की अनदेखी कर रहे हैं। सड़क मरम्मत के नाम पर सिर्फ मोरम और मिट्टी डालकर खानापूर्ति की जा रही है, जो ट्रकों के वजन से जल्दी खराब हो जाती है। बार बार ट्रक फंसने और ड्राइवरों को जेसीबी से ट्रक निकलवाना पड़ता है, जिससे समय और पैसा दोनों बर्बाद होता है। स्थानीय नागरिकों और व्यापारियों ने प्रशासन से सड़क की ठोस मरम्मत की मांग की है, ताकि परिवहन और उद्योग पर हो रहे असर को रोका जा सके। गढ़चिरौली से सी न्यूज संवाददाता संजय यमलस्वार की रिपोर्ट। खबर गढ़चिरौली से, जहां कोलपल्ली नाले में अचानक आई बाढ़ के कारण गोमड़ी गांव में ग्राम सेवक उमेश ढोडरे 4 पहिया वाहन में फंस गए, लेकिन उन्होंने पास में पेड़ को पकड़कर अपनी जान बचाई। स्थानीय युवकों ने मौके पर पहुंचकर सावधानी पूर्वक बचाव किया और उन्हें सुरक्षित निकाला, जिसके बाद राजस्व और पुलिस विभाग के सहयोग से उमेश ढोडरे को प्राथमिक स्वास्थ्य केंद्र पहुंचाया गया। लगातार हो रही मूसलाधार बारिश से नालों में बाढ़ की घटनाएं बढ़ने लगी हैं, इसीलिए जिलाधिकारी अभियांश पंडा ने यात्रा के दौरान सतर्कता बरतने और पुलों पर पानी बहते समय वाहन न चलाने की चेतावनी दी है। गढ़चिरौली से सी न्यूज संवाददाता संजय यमसलवार की रिपोर्ट। खबर नांदेड़ से, जहां माहौर तालुका लॉन्जी गांव के सरपंच मारुति रेकुलवार पर स्वच्छता पुरस्कार में गड़बड़ी के आरोप लगे हैं। जहां माहौर तालुका के लांजी गांव के सरपंच मारुति रेकुलवार पर गंभीर आरोप लगे। उन्होंने संत गाड़े बाबा स्वच्छता अभियान के तहत ग्राम पंचायत में वास्तविक सफाई कार्य नहीं किए, बल्कि कागजी दस्तावेजों के सहारे पुरस्कार हासिल करने का प्रयास किया। लांजी के पूर्व उप सरपंच संतोष कोलू परिवार में 21 जुलाई को नांदेड़ जिला परिषद की मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली को एक लिखित निवेदन सौंपा गया, जिसमें इस मामले की जांच की मांग की गई है। युवा ग्रामीण पत्रकार संघ की माहौर टीम द्वारा गांव का दौरा करने पर स्थानीय नागरिकों ने साफ सफाई की कमी और प्रशासन की मिलीभगत की बात सामने रखी। ग्रामीणों ने बताया कि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र का उद्घाटन तो हुआ, लेकिन वो लंबे समय से बंद पड़ा हुआ है। स्थानीय लोगों ने स्पष्ट किया कि स्वच्छता पुरस्कार के लिए पारदर्शी और वास्तविक जांच होनी चाहिए। यह मामला माहौर तालुका में चर्चा का विषय बना हुआ है। आज रोजी लांजे येथे आम्ही सी न्यूज रिपोर्टर आणि युवा ग्रामीणचे काही पत्रकार आलेले आहे। सर, आपलं नाव सर? प्राध्यापक मधुसिंग जाधव, राहणार लांजी। मी या गावचा रहिवासी आहे आणि या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लांजी हे गाव आदर्श आहे असं खोटे कागदपत्राच्या माध्यमातून नेहमी दाखवण्यात येत असतात आणि संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत या ठिकाणी पुरस्कारही अगोदर मिळवलेला आहे आणि आत्तासुद्धा यावर्षी आता संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानाअंतर्गत या ठिकाणी पुरस्कार मिळवण्यासाठी त्यांनी सरपंच माननीय मारुती रेकुलवार या ठिकाणी प्रयत्न करत आहे। आता मी या रोडवर गावच्या या ठिकाणी उभा आहे, तर या रोडवर बघता तुम्ही इथे संडास केलेली आहे, त्याच्या पुढे बघा सुद्धा इथे रोडवर संडास केलेली। जिकडे तुमचं लक्ष जाईल तिकडे बघा सर्व रोडने या ठिकाणी संडास केलेली आहे आणि रोडवर ज्या ठिकाणी या ठिकाणी अशा प्रकारची संडास केलेली आहे, त्यामुळे इथे रोगराई पसरते, मच्छर, डास हे आजूबाजूच्या लोकांना त्यांचा त्रास होतो आणि ही सर्व मंडळी आजारी पडतात। त्या लहान लहान मुलांना ही सर्व कष्टकरी मंडळी आहे, शेतकरी मंडळी आहे, त्यांनी रोजंदारीवर जायचं की लहान मुलांच्या आरोग्यावर या ठिकाणी लक्ष द्यायचं। ह्या खूप मोठ्या समस्या या लांजी गावामध्ये आहे। सरपंचांना वारंवार, ही अशिक्षित जनता आहे, वारंवार तोंडी सूचना देतात। ह्या लोकांना प्रत्येक वेळेस लेखी निवेदन देणं शक्य नाही। सरपंचाच्या कानावर घालण्याचा प्रयत्न करत असतात, त्यावेळेस अशा प्रकारचं कोणीही त्यांची दखल घेत नाही आणि या सर्व गावकरी मंडळींना या ठिकाणी या घाणीचं साम्राज्याचं या ठिकाणी। मी संतोष शामराव कोपुलवार, उपसरपंच लांजी। मी संत गाडगे बाबा ही योजना इथे उपक्रम चालू आहे आणि त्या संदर्भामध्ये 7 तारखेला माहूरचे पंचायत विभागाचे गोविंदे म्हणून लिपिक आहे आणि विस्तार अधिकारी लोखंडे साहेब हे दोघां पंचायत समिती लेवलवर याने येऊन इथं पाहणी केली असता सतत
11 तारखेला माननीय उपमुख्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड थोरात साहेब यांना सुद्धा आले होते। तर त्यावेळेस सुद्धा आमच्या गावाचे सरपंच रेकुलर यांनी काही मोजक्या ठिकाणी ग्रामपंचायत व काही मोजक्या परिसरातले मोजक्या जागी दाखवून साहेबांना दिशाभूल केली आणि त्यापासून तर माझ्याकडं 21 तारखेपर्यंत सर्व पुरावे मी नोट कॅम्पचे फोटो आणि लोकेशनचे फोटो पूर्ण गावातले काढले आणि 21 तारखेला मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी शिव मॅडम यांच्याशी चर्चा करून त्यांना मी निवेदन दिले आणि तर आज तुम्ही स्वतः न्यूज रिपोर्टर म्हणून इथं तुम्ही आले पाहण्यासाठी आलेले आहे, तर स्वतः तुम्ही वस्तुस्थिती काय आहे ते तुम्ही स्वतः बघू शकता। नांदेड़ से सीनियर संवाददाता गणेश खड़से की रिपोर्ट। नांदेड़ से खबर है जहां महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित दादा पवार के जन्मदिन के अवसर पर नायगांव तालुका के घुंगरावला स्थित कृषि रत्न हाईटेक नर्सरी में एक भव्य किसान मार्गदर्शन मेले का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में नांदेड़ जिले के बड़े पैमाने पर किसान बंधुओं ने हिस्सा लिया। कार्यक्रम की अध्यक्षता विक्रमजी काले ने की, जबकि इसका उद्घाटन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रदेश महासचिव प्रवीण पाटिल साथ ही साथ चिखलीकर द्वारा किया गया। किसान मार्गदर्शन मेला प्रसिद्ध मौसम विशेषज्ञ एवं कृषि सलाहकार पंजाब राव डग के मार्गदर्शन में आयोजित हुआ, जिन्होंने किसानों को कृषि के नवीनतम तरीकों और तकनीकों की जानकारी दी। मुख्य अतिथि के रूप में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नांदेड़ जिला अध्यक्ष शिवराज पाटिल होलालकर और प्रदेश महासचिव दिलीप दादा धर्मकारी उपस्थित रहे। इस कार्यक्रम का आयोजन प्रदेश महासचिव वसंत पाटिल सुगावे ने किया। सोयाबीन करता, सोयाबीन 100 दिवसाला निघते, 101 दिवसाला पाऊस येणार, तुमची सोयाबीन बिजणार। तुम्ही कांदा करता, तुम्ही कांदा केला काढला, कोरी ढिकला मारून ठेवले, अवकाळी पाऊस येणार, तुमचा कांदा बिजणार। तुम्ही उडीद करता, उडीद कंप्लीट 80 दिवसाला निघतो, 82व्या दिवशी पाऊस येणार आणि तुमचा उडीद बिजणार। वाटल्यात तुम्हाला बघायचं झालं तर तुम्ही बघा, तुम्ही मूग पेरता, मूग कंप्लीट 60 दिवसाला काढायला येतो आणि 61 दिवसाला आपल्याला हार्वेस्टर बोलावं लागतं, नसतं बायाला काढायला बोलावं लागतं। बघा पेरल्यापासून 62व्या दिवशी पाऊस येतो का नाही, म्हणजे आपलं पीक काढायला आलं की 3 दिवसात पाऊस येणार, हे कायमचं लक्षात घ्या। आणखीन एक सांगतो, तुम्ही हळद करता, कधी काढता? उन्हाळ्यामध्ये। तुम्हाला माहित आहे उन्हाळ्यामध्ये पाऊस येत नाही, तुम्ही हळद काढतात, काढल्यानंतर शिजल्यानंतर शेतात वाळू घालता आणि निवंत रात्रीच्या घरी येतात। पण हा निसर्ग तुमच्या इतक्या पाठीमागे लागलाय, रात्री 2:10 तेलंगणातून एक विजेच्या कडकडाचा पाऊस येणार आणि ती तुमची हळद भिजणार, म्हणजे इतका निसर्ग शेतकऱ्याच्या पाठीमागे लागलाय। यापुढे इथं बसलेल्याला सगळ्याला म्हणतो, या निसर्गाला घाबरत जाऊ नका। या राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या 66व्या वाढदिवसाचं औचित्य साधून भव्य अशा शेतकरी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। त्या प्रसंगी व्यासपीठावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी खास करून परभणीहून आलेले आपले हवामान तज्ज्ञ आणि तुमच्या आमच्यातलेच शेतकरी पुत्र असलेले श्री पंजाबरावजी डग, आता शुभेच्छा देऊन गेलेले आपले युवक नेते प्रवीणजी चिखलीकर, आपले जिल्ह्याचे नूतन अध्यक्ष शिवराजजी पाटील होटाळकर, राज्याचे प्रदेशचे सरचिटणीस श्री
नांदेड़ से सी न्यूज संवाददाता मारुति पुट्टेवाड़ की रिपोर्ट। महाराष्ट्र के स्कूल शिक्षा मंत्री दादाजी भुसे ने सुबह 10:50 पर जिला परिषद माध्यमिक प्राथमिक विद्यालय सोगाग्र का औचक निरीक्षण किया। मंत्री ने विद्यालय में चल रहे अनुकरणीय शिक्षण अभियान का अवलोकन किया और छात्रों से बातचीत की। विद्यालय के छात्रों ने शिक्षा मंत्री के सामने राष्ट्रगान प्रस्तुत किया, साथ ही साथ जिसे सुनकर दादाजी भुसे ने उनकी जमकर तारीफ की। इस मौके पर सोग्रस ग्राम पंचायत के सरपंच भास्कर राव गांगुर्डे ने ग्रामीणों और शिक्षकों और स्कूल समिति के सदस्यों की ओर से शिक्षा मंत्री का गर्मजोशी के साथ स्वागत किया। पूरे विद्यालय का निरीक्षण करने के बाद मंत्री ने स्कूल की गतिविधियों पर संतोष व्यक्त किया और आश्वासन दिया कि विद्यालय में किसी भी कमी को शीघ्रता से दूर किया जाएगा। उन्होंने सरपंच, शिक्षकों, छात्रों और ग्रामीणों को भी शुभकामनाएं और बधाई दी है। नमस्कार, मी कैलास लोखंडे, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा सोग्रस, तालुका चांदवड। आज 23 जुलै 2025 बुधवार रोजी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दादाजी भुसे साहेब यांनी आज आमच्या शाळेला 10:50 आकस्मिक भेट दिली। त्यावेळेला आमच्या शाळेत पसायदानाची सांगता झाली होती आणि अनापान या मौन साधनेचा मुलं आनंद घेत होती। त्यावेळेला माननीय नामदार मंत्री साहेबांनी 10 मिनिटांसाठी आमचा पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत शालेय परिसराचं निरीक्षण केलं। शाळेबद्दलची माहिती शाळेच्या पदवीधर शिक्षिका आदरणीय जाधव मॅडम यांच्याकडून घेतला आणि ज्या वेळेला अनापानचा कार्यक्रम संपला त्यावेळेला त्यांनी विद्यार्थ्यांच्या समवेत विद्यार्थ्यांच्या हातून आणि स्वतः लोकमान्य टिळकांच्या जयंतीच्या निमित्ताने टिळकांच्या प्रतिमेचं पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी पूजन केलं। त्यानंतर त्यांनी शाळेची शिस्त, शाळेतील मुलांचं गरजा महाराष्ट्र जय जयकार महाराष्ट्राचा या गीताचं त्यांनी जे श्रवण केलं, त्यांच्या मागणीप्रमाणे मुलांनी ते गीत गाऊन दाखवल्यानंतर भुसे साहेबांना खूपच आनंद झाला। शाळेचं एकूण वातावरण, सोमा कंपनीने आमच्या शाळेला दिलेले 50 लाखाचं जे बांधकाम या ठिकाणी दिसतंय। महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री यांनी आज तुमच्या सोग्रस येथील शाळेला भेट दिलेली आहे, याच्या संदर्भात आपण काय सांगाल? मी भास्कर पुंडली गांगुर्डे, सरपंच ग्रामपंचायत सोग्रस। आज लोकमान्य टिळक जयंतीच्या निमित्तानं आज महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय नामदार दादासाहेबजी भुसे यांनी अकस्मात भेट दिली असता शाळेत येऊन त्यांनी शिक्षकांचं, विद्यार्थ्यांचं आणि गावकऱ्यांचं आणि सरपंचाचं एक चांगल्या पद्धतीनं अभिनंदन केलं। कारण त्यांनी शाळेत आल्यानंतर जी आमच्या शाळेच्या शिक्षकांची, विद्यार्थ्यांची आणि भौगोलिकदृष्ट्या जे शाळेमध्ये ज्या याच्या काय म्हणतात गृहपाठाच्या वेळेस योग साधना असं आध्यात्मिक, शैक्षणिक या सगळ्या सुविधा उपलब्ध पाहिल्यानंतर त्यांनी अत्यंत असं समाधान व्यक्त केलं आणि शिक्षकांचे आणि ग्रामस्थांचे आणि सरपंचाचे मनापासून अभिनंदन केले आणि समाधान व्यक्त केले। त्यानंतर त्यांनी शाळेत ज्या शैक्षणिक सुविधा अवेलेबल लागतील, ज्याची आवश्यक गरज आहे, त्याबद्दल त्यांनी तातडीनं पत्रव्यवहार करून आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा। मी त्या माहिती म्हणजे संपूर्ण जे काही तुमच्या त्रुटी असतील त्या पूर्ण करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आणि जात्या वेळेस आमच्या सर्व शिक्षक स्टाफचं, गावच्या सरपंचाचं आणि ग्रामस्थांचं मनापासून अभिनंदन केलं। नासिक से सी न्यूज संवाददाता सुनील सोनवाड़े की रिपोर्ट। बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।